चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार। आपण आलो आहोत रत्नागिरी येथील शिवसृष्टीच्या या ठिकाणी। हा जो महत्वाचा या ठिकाणी भाग आहे गुराब युद्धनौका, या ठिकाणी आपण शिवसृष्टी मधल्या गुराब युद्धनौका या ठिकाणी आलेलो आहोत आपण। या युद्धनौकेचे एक विशेष वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आरमार रणनीती, त्यांच्या सैनिकी धोरणाचा महत्वाचा एक भाग होता जो युरोपीय आणि प्रादेशिक सागरी धोक्यांना तोंड देण्यासाठी विकसित करण्यात आला होता। त्यांच्या आरमारात गुराब, तारांदे, तारू, गलबत, शिबाड, पागर आणि इतर प्रकारच्या स्थानिक युद्धनौका समाविष्ट होत्या ज्यांच्या वेगवेगळ्या कार्यासाठी नियोजन केले गेले होते। गुराब ही जहाजे जलद आणि मजबूत होती जी युद्धासाठी तसेच समुद्री लुटारूंचा सामना करण्यासाठी वापरली जात। यापैकी गुराब आणि गलबत या विशेषतः मालाबार किनारपट्टीसाठी अनुकूल होत्या। गुराब ही एक मजबूर युद्धनौका होती जी प्रामुख्याने 2 मस्तुलांची असायची, तर काही मोठ्या नौकांना ती मस्तुले असत। 3 मस्तुलांची गुराबांची क्षमता सुमारे 300 टन होती, तर लहान गुराब 150 टन भार वहन करू शकत। या जहाजांची खास करून संरचना वैशिष्ट्यपूर्ण होती। मधल्या भागात विस्तृत आणि टोकांना निमुळती, यामुळे कमी पाण्यात ती सहज चालवते अशी ही युद्धनौका होती। आणखीन बरीच माहिती आहे। बाजूच्या तोफा 6 आणि 9 पाउंडर तोफा या बाजूला या ठिकाणी बसवलेल्या आहेत। समोरच्या तोफा फोरकॅसलच्या खाली 9 किंवा पाउंडर तोफा असत। नौकेच्या तळाशी लहरीसारखा नक्षीदार नमुना असे जो कदाचित छलावरण करण्यासाठी वापरला जात असे। त्यामुळे आरमार कोकण किनारपट्टीचे संरक्षण करण्यात आणि सागरी व्यापारावर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वाची भूमिका
हे जे आहे आरमार त्या ठिकाणी मजत होतात. काय सांगता येईल तुम्हाला? जसं आता आपण ह्या ह्याच्यात रत्नदुर्गमध्ये शिवसृष्टीच्या महत्वाचं अत्यंत जे गुलाब नावाचं युद्धनौका आहे, विशेष करून शिवाजी महाराजांच्या काळात हे जे विरोधक किंवा जे समोरचे होते त्यांना मोंगल असतील, मोगल सैनिकांना पोर्तुगीज किंवा असतील, पोर्तुगीज इंग्रज किंवा असतील. इंग्रज असतील या सैनिकांना तोंड देण्यासाठी या पूर्णपणे सागरी तटावर संरक्षण म्हणून हे अगदी ताकदीचे अगदी जेणेकरून 300 टन ही मोठी आणि लहान मध्ये ते 150 टनाचे भार वाहून म्हणजे वजन वाहून येणारी ही जी नौका तयार केली आहे. खऱ्या अर्थाने या नौकेकडं बघितलं जुन्या काळातील जे बाजूला जे आहेत लाईटचं सुविधा म्हणून त्या काळचे कंदील होते त्या काळी. कंदील त्यावेळी प्रत्येक ह्याला ते उजेडासाठी अडकून ठेवत होते. तसेच यासोबत त्यांनी जे तोफगोळा उडवण्यासाठी दारुगोळा उडवण्यासाठी त्या समोरच्या नौकेला नेस्तनाबूत करण्यासाठी त्या ह्याचं प्रत्येक ह्याच्यातून बाहेर काढून म्हणजे जेणेकरून डायरेक्ट हल्ला करता यावा या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे. तसेच युद्धनौकेच्या तळाशी लहरीसारखा जो नक्षीदार नमुना आहे जो कदाचित छलावरणसारखा म्हणजे जेणेकरून ते दिसणार नाही अशा पद्धतीने ते त्यांनी हे केलेलं आहे. अशा पद्धतीनं याच्यामध्ये शिवसृष्टीमध्ये एक वेगवेगळे माहितीगार सल्ले आपल्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळं शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा जर इथं येऊन माहिती घेतली तर अगदी लाईव्ह माहिती मिळेल आणि ते मुलांच्या डोक्यात एकदम बसेल. त्यासाठी शिवसृष्टी या ठिकाणी बोललेली आहे. त्यामुळं एकदा प्रत्येकाने भेट देणं गरजेचं आहे. धन्यवाद. आलोय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे सैनिक असायचे या सैनिकांचे घरे कसे असायचे किंवा जे 12 बलुतेदार जे लोक होते ते कशा पद्धतीनं इथं काम करायचे, व्यापार कसा घडायचा हे संपूर्ण या शिवसृष्टीच्या निमित्तानं दाखवण्यात आलेलं आहे. काय सांगता येईल तुम्हाला? तसेच शिवाजी महाराजांच्या काळात जे प्रत्येक व्यापारी आहेत आता प्रत्येक पोतं वगैरे भरून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी त्या पोत्याचा व्यापार करताना किंवा एखादा कुंभारांचं मडकं आहे त्या प्रत्येकांच्या घरासमोर शिवाजी महाराज त्या काळात सुद्धा सैनिक बंदोबस्तासाठी ठेवले दिसून येते आपल्याला यामध्ये. विशेष करून त्यांची राहती घरं हे कशा प्रकारचे आहेत किंवा काय आहेत त्यानंतर तिथं जे ठेवण्यात आलेले जे त्यांचं शिवाजी महाराजचा वाडा टाईप दुसरा एक आहे त्या ठिकाणी जेणेकरून व्यापार करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला थोडंफार दिसून येते. तसेच या ठिकाणी घोड्यांची व्यवस्थेसाठी शेड म्हणून ठेवण्यात आले बागा तयार केल्या. हां तर ते आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येत आहे. आपण आता जातोय शिवकालीन गाव. आता आपण जे बघितले शिवकालीन गाव आपण आता या चित्रामध्ये बघतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील समकालीन गावाची प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने घडवलेल्या स्वराज्यातील सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जीवनाचा सर्वांगीण मागोवा घेता यावा या हेतूने या ठिकाणी एका समकालीन गावाची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. या प्रतिकृतीत तत्कालीन जीवनशैलीचे विविध पैलू प्रभावीपणे उभे करण्यात आलेले आहेत, जे पाहणाऱ्याला त्या काळात ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव देतात. या गावात समाविष्ट
करण्यात आलेल्या बाबीपैकी समकालीन पारंपरिक बांधकाम पद्धती, कच्च्या विटांचे व मातीच्या भिंतीचे वाडे, गवताच्या छपरांच्या झोपड्या, शेतकऱ्यांची आणि बलुतेदारांची वस्ती तसेच मंदिरे व सार्वजनिक जागा यांचा समावेश होतो. घरांच्या रचनेत त्यावेळच्या हवामानाशी सुसंगत स्थानिक साहित्याचा वापर व तंत्रज्ञानाचे दर्शन घडते. गावातील मंदिर हे दुर्ग रायगडावरील श्री जगदीश्वर महादेव मंदिराच्या स्थापत्य शैलीवर आधारित असून त्यातील कोरीव काम, मंडप, शिखर यामधून त्या काळातील वास्तुशास्त्रांची प्रगल्भता दिसून येते. हे मंदिर गावकऱ्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा केंद्रबिंदू होते. गावातील बाजारपेठ ही देखील रायगड किल्ल्यावर असलेल्या ऐतिहासिक बाजारपेठेच्या धर्तीवर साकारण्यात आलेली आहे. येथे सुतार, लोहार, कुंभार, त्यानंतर वासुदेव अशा बोलतेदार वर्गांचे वास्तव्य व त्यांचे पारंपरिक व्यवसाय कार्यस्थितीत दाखवलेले आहेत. दुकानातून त्या काळातील व्यापाराची, वस्तुविनिमय प्रणालीची व समाजातील परस्पर संबंधाची झलक पाहायला मिळते. दैनंदिन जीवनातील कामकाज जसे की शेतात नांगरणी, फेरीत धान्य साठवण, घरगुती उद्योग, सण उत्सवाची तयारी, खेळ, महिला, स्वयंपाक, कौटुंबिक व्यवहार यांचा समावेश या प्रतिकृतीतून केला आहे. ही संपूर्ण मांडणी सांस्कृतिक संवर्धन, इतिहास प्रेम व शिक्षणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ग्रामीण जीवन, त्यातील शिस्त, सामाजिक बांधिलकी, स्वावलंबन आणि लोकजीवनाची समृद्धता याचे जिवंत चित्र पाहणाऱ्यासमोर उभे राहते. एकंदरीत बघितलं तर या शिवसृष्टीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा जो सिंधुदुर्ग किल्ला आहे तो सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. काय सांगता येईल तुम्हाला? या सिंधुदुर्ग किल्ल्याचं खास करून वैशिष्ट्य आपण या ठिकाणी त्यांनी उल्लेख करून ठेवलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा सुप्रसिद्ध जलदुर्ग आहे. या जलदुर्ग स्वराज्यासाठीचे महत्त्व ओळखून 1664 साली मालवणजवळील कुर्टे नावाचे काळभिन्न खडक असलेले बेट छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यासाठी निवडले होते. 25 नोव्हेंबर 1664 रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. महाराजांच्या हस्ते किल्ल्याची तटाची पायभरणी झाली. यामध्ये मोऱ्याचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. किल्ल्याचे क्षेत्र कुरंट बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. किल्ल्याचे 3 मुख्य दरवाजे आहेत. पूर्वेला दिल्ली दरवाजा, पश्चिमेला नारायण दरवाजा आणि उत्तरेला गोमुख दरवाजा अशा प्रकारे दरवाजे या ठिकाणी उपलब्ध आहेत. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटाला नंदी बुरुज, भैरव बुरुज, चेंडी बुरुज, राम बुरुज असे एकंदरीत 52 भक्कम बुरुजे आणि उत्तरेला गोमुख दरवाजा अशा प्रकारचं इथं आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर 52 भक्कम बुरुज आणि 45 दगडी जिने आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आणि पश्चिमेला आणि दक्षिणेला अथांग सागर पसरलेला असून तटाच्या पायात 500 खडी सिसे घातले आहेत. या तटाची बांधणी 80,002 खर्ची पडल्याचे सांगितले जाते. किल्ल्याच्या उभारणीसाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. ज्या वेळी 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळी शोधले त्यांना गावे इनाम म्हणून दिली आहेत. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड पाण्याच्या दगडी विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे उमटलेले आहेत. किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांच्या शंकराच्या रूपातील एक मंदिर असून हे मंदिर इसवी सन 1659 शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी ते बांधले आहे. याशिवाय राजवाडा, अंधारबाऊ, गुप्तमार्ग, कालिकादेवी मंदिर आणि सूर्य मंदिर या किल्ल्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक वस्तू आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. सिंधुदुर्ग किल्ला खऱ्या अर्थानं हे इथं फक्त त्यांनी प्रतिकृती तयार केलेली आहे. या ठिकाणी प्रतिकृती तयार करूनच त्यांनी फक्त आपल्यासमोर बघण्यासाठी ठेवलेली आहे. खऱ्या अर्थानं सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये जाणं प्रेक्षकांसाठी खास मेजवानी ठरेल. यानंतर आपण जाऊया विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती या ठिकाणी शिवसृष्टीच्या निमित्तानं बनवण्यात आलेली आहे. विजयदुर्ग किंवा घेरिया हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्त्वपूर्ण असा जलदुर्ग आहे. सुमारे 17 एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तिहेरी तटबंदी असून त्यास
चिलखती तटबंदी असे म्हणतात. यांच्या 3 बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात 2 भुयारी मार्ग आहेत, एक किल्ल्याच्या पूर्वेकडीला तर दुसरा पश्चिमेकडे. विजयदुर्ग हा किल्ला 12व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा याने बांधला. पुढे तो बहामणी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. एव्हेरियर या प्रवाशाने 1650च्या आपल्या भेटीत किल्ल्याचे वर्णन विजापूरकरांचा अभेद किल्ला असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव विजयदुर्ग असे ठेवले. कान्होजी आग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आग्रे व तुळोजी आग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इसवी सन 1756 पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. इंग्रज पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते, परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाहीत. अखेर बाणकोट किल्ला व त्या जवळील 7 गावे पेशव्याकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग 8 महिन्यानंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. 1664 ते 1818 पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. विजयदुर्ग त्यांच्या अभेद्य रचनेमुळे पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणतात. 40 किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी ही या किल्ल्याचे बलस्थान आहे. येथील उथळ पाण्यामुळे मोठी जहाजे खाडीत प्रवेश करू शकत नव्हती, तर मराठ्यांची छोटी जहाजे सहज लपून राहत. किल्ल्याभोवती समुद्रात खोलवर गेलेली जाड भिंत आहे, जी ओहोटीतही पाण्याखालीच राहते. मराठ्यांची जहाजे सपाट तळामुळे त्यात सहज येऊन जात करत, तर इंग्रजांच्या खोल व निमुळत्या तळाच्या जहाजांना हीच भिंत आडसर ठळत असे. त्यामुळे ती त्यावर धडकून बुडून जात असत आणि यामुळेच विजयदुर्ग अभेद राहिलेला आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञ सर जोसेफ नॉर्मन लॉकियर यांनी 18 ऑगस्ट 1868 रोजी या किल्ल्यावरून सूर्यग्रहणाचे निरीक्षण केले होते. याच निरीक्षणादरम्यान सूर्याच्या पृष्ठभागावर पिवळ्या ज्वालेच्या स्वरूपात हेलियम वायूचा शोध लागला. लेकियार यांनी दुर्बीण उभी केलेली ती जागा किल्ल्यावर साहेबांचे ओटे म्हणून प्रसिद्ध आहे. याची उंची आहे 36 मीटर 119 फूट अंदाजे. प्रकार जलदुर्ग. ठिकाण सिंधुदुर्ग महाराष्ट्र. जवळचे गाव रामेश्वर. स्थापना इसवी सन 1993. धन्यवाद.
आपण आलोय रत्नदुर्ग शिवसृष्टी येथील रायगड किल्ल्याचा एक उत्कृष्ट नमुना या ठिकाणी प्रेक्षकांसाठी त्यांनी तयार केलेला आहे. विशेष करून या नगर परिषदनं, रत्नागिरी नगर परिषदनं अत्यंत चांगल्या पद्धतीने लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी प्रेक्षकांसाठी तयार केलेला आहे. याची आपण माहिती आता तो घेतो थोडक्यात. रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात समुद्र सपाटीपासून 820 मीटर म्हणजे 2700 फूट उंचावर रायगड किल्ला वसलेला आहे. दुर्गेश्वर म्हणून ओळखला जाणारा रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी होती, जेथून शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. 1656 मध्ये जावळीचे खोरे स्वराज्यातील सामील झाल्यानंतर या खोऱ्यातील रायरी किल्ल्याचे स्थान आणि महत्त्व ओळखून यावर बलाढ्य व अभेद्य किल्ला बांधण्याचे महाराजांनी ठरवले. देवगिरीच्याहून देशगुणी 1.5 गाव उंच प्रशस्त जागा, पर्यटनजन्य काळी खडीवर गवत उगवत नाही अशा उभ्या कड्यावर पाखरू उतरवायस जागा नाही, हे बघून महाराजांनी प्रसन्न होऊन म्हणाले, तखास जागा हाच गड करावा, अशी नोंद सभासदांच्या बखरीत आलेली आहे. गडावरील राज्यसभेत 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध 1300 1596 शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. फेब्रुवारी 1675 रोजी संभाजी राजांची तर मार्च 1380 मध्ये राजाराम महाराजांची मुंज याच राजगडावर झाली. 13 एप्रिल 1680 या दिवशी महाराजांचे निधन रायगडावर झाले. नोव्हेंबर 1679 मध्ये मुघल सरदाराने जुफिया कारखाने रायगड ताब्यात घेतला. पुढे रायगडचे नामांतर इस्लामागड असे झाले. 5 जून 1733 या दिवशी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला. 1818 मध्ये इंग्रजांनी रायगडचा ताबा घेतला. गडाला जवळपास 1,500 दगडी पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणी बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे या गडाचे मुख्य आकर्षण आहे. त्या दिवशी खूब लढा बुरुज, नाना दरवाजा, मदर मोर्चा आणि मशीद मोर्चा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, मेना दरवाजा, राजभवन, रत्नशाळा, राज्यसभा, नगरखाना, बाजारपेठ, शिरकाई देऊळ, जगदीश मंदिर, महाराजांची समाधी, कुशावत तलाव, वाघ दरवाजा इत्यादी वस्तू सुस्थितीत आहेत. सभासद बखर बनते. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोठा, चौतर्फा गडांचे कडे तसल्याप्रमाणे 1.5 गावाचं उंच. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडा तवीस एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गडा खडा, परंतु उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखूनही बहुत संतुष्ट झाले आणि बोलले, तख्तास जाग हाच गडा करावा. फुटामध्ये 2690 फूट अंदाजे. प्रकार गिरिदुर्ग. ठिकाण रायगड, महाराष्ट्र. जवळचे गाव महाड. स्थापना 1656 रोजी झालेला.